वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब ब्लॉग. काय बोलू, काय समजत नाही आहे मला, बट मी रेकॉर्डिंग करते आहे. सो कीप वॉच. तुझा हात पोचत नाही आहे. चष्मा आहे मला, काय करणार. चष्म्यावाल्यांना समजत असेल चष्मा लावायचं दुःख. ह्याची बॅक साईड कशी का तर इथे आम्ही रहेजामध्ये आलो होतो जरा फोटोशूटसाठी. तसं घरी खूप शूट केलं आहे मी. ॲक्च्युली हा पप्पीचा फोन आहे, माझ्याकडे आयफोन नाही आहे. सो मी रेकॉर्ड करते आहे थोडं. तुम्हाला दाखवते हा पप्पी कोण आहे. शी इज पप्पी, यू नो पप्पी. कोकणी लोकांवर विषय चालू होतं ना आपला, राईट. सो तुला काय वाटतं कोकणी लोकांमध्ये? आता काहीतरी सांगत होती ही मला. ती खूप अक्कल शिकवत असते मला, पण हिला माहित नाही कारण तुला कमी अक्कल आहे ना, म्हणून. तुझी अक्कल गुडघ्यात आहे ना, म्हणून तू सगळ्यांना अक्कल पाजल्यावर. हिला ब्रेनच नाही ऍक्च्युली मध्ये. ठीक आहे, मला गुडघा आहे काय. आणि हिला या स्टॉलवर आता कॉफी प्यायची. हा मग चला. आणि इकडे हिची प्राइस बघू. मी ती स्वतः नव्हती देणार ना, मला ही देणार होती. मग मला जरा तिच्या ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. व्हॉट आर यू टॉकिंग. आणि हे आमचं स्ट्रगल दाखवता. हे स्ट्रगल ऍक्च्युली काय आहे ना, सीन असं झाला इकडे की मी आमचा ना आयफोन प्रो वाला पण नाही आणला आणि आमचा ट्रायपॉड पण नाही आणलाय. सो असं फोन हातात पकडून रेकॉर्ड करायला खूप प्रॉब्लेम होत चालला. मला तिकीट दाखवते आणि विचारते, ताई तू तिकीट बघितलंस कधी? जसं काही ही मोठी शाळेत लागून आले. ह्या लोकांना चालायची अजिबात पद्धत नाही आहे. नुसते माझ्या ड्रेसवर पाय देऊन चालते. हा मी तुला ड्रेस दाखवते. गाईज वेट कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आय एम व्हेरी. माझा मेकअप बघा ना किती छान झालं. मला खूप मी फर्स्ट टाइम स्वतः केलाय. गाय ह्या शिकताय, ह्या वैतागले. ओके गाईज, नोटेड. ऍक्च्युली मला शिकायची काही गरजच नाही, मी असंच बोलते. पण हिला वाटतं की ही खूप शाणी आहे. तुम्हाला माहिती आहे ना, घरातील लहान लोकांना मंद त्यांना अक्कलच नसते ऍक्च्युली. मोठी किती शाणी तुम्हाला चांगलंच माहिती आहे. नसलेली अक्कल फाजलवत असतात, माहित आहे ना. त्यांना ते आपल्याला जेलियस फील करतात बिकॉज आपण घरातले मोठे अरे कहना क्या चाहते हो? असतो ना, आपण घरातले मोठे असतो म्हणून दे आर जेलेस. सो बिकॉज ना काय बोलतो, दे आर जेलेस ना. तर ते लोक ना, म्हणजे आपण घरातले मोठे असतो ना, सो आपले मम्मी पप्पा कसं आपल्याला पहिला विचारतात ना की आता माझं कसं जोईजी, हे करू का ते करू का. सो त्यांना कुत्र पण नाही विचार. पण ते लोक जेलेस करतात आपल्याला. आणि तुम्हाला सांगते मी, हा ना माझा फर्स्ट व्लॉग आहे. मी काय व्लॉग वगैरे करत नाही, पण खूप असं हे लोक बोलतात ना व्लॉग कर. सो मी आज जरा ट्राय केलंय. माहित नाही काय बोलते, कसं बोलते, बट आय जस्ट कीप सपोर्टिंग. लाईक सबस्क्राईब थोडा विसरू नका. ओके, तेवढा नजाकत मध्ये बोल ना जरा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. बाय गाईज. ते बाय व्लॉग एंड करायचं बोलते आणि हे लोक आईस्क्रीम केलं होतं. त्याचा काय एक व्लॉग पोस्ट करून मला लगेच युट्यूबने अर्निंगच दिली आहे. भाई कैसे लोक होते. कोण बोलले तुझ्या चेहऱ्याला? बाकी भाग रही आहे. येस. सो आमचं नाचून वगैरे झालेलं आहे. माहिती तुम्हाला, मला नाचता येत नाही, तरी पण मी जाते मध्ये मध्ये करायला. शिकवते तर तिथे पण येत नाही. मला समजत नाही गाईज मी कोणत्या कॅमेऱ्याकडे बघ. ऍक्च्युली मला डान्स शिकवायची गरज नाही. मला डान्स करायला इंटरेस्ट. नवरदेव इज सी गाईज, नवरदेव इज व्हेरी बिझी.
एक्सक्यूज मी, से हाय टू आवर सबस्क्रायबर्स. हा दे मला नंबर दे. अरे भाई से हाय. ऍक्च्युली नवरदेवाचे ना जरा मॅटर झाले तगडे मॅटर, एकदम तगडे. तो जरा हाय लेवलचा भाई होता. इंडिया के बड़े बड़े भाई लोग हैं ना, अपन को छोटा छतरी बुलाते हैं, छोटा. आता जरा लो लेवल आलाय. अभी उसकी शादी आहे ना. केस विंचरलंच नाही का ताई बघत. सो गाईज मी जाते आता आणि तुम्ही हे बघू शकता ऋषिका दिदी. ही आमची दिदी ना ब्लॉग मध्ये वगैरे येत नाही, ती खूप लाजत असते. बट ही आमची दिदी आहे. ओके. आणि बघू शकता ही सुवर्ण ताई आहे, पण तिने मॅक्सी आमच्याकडे मॅक्सी लव्हर्स आहेत. ती नवरदेवाची आई मॅक्सी करून फिरते. से हाय से हाय. आणि हे संतोष मामांची रील व्हायरल झालेली आहे सध्या. हे संतोष मामा जाते. चलो बाय. फाय खोड नाही Day 2. गुड मॉर्निंग गाईज. खरं अजून दादाचं लग्न आहे, बघू शकते तुम्ही माझं. ऍक्च्युली पूर्ण लग्न दाखवू शकत. बस मागे आहे ना, उभी राहिली तर पडेल मी, असंच बघू शकतो. सो कमेंट करा मी कशी दिसते. कमेंट करा मी कशी दिसते. आणि आम्ही भाईंदरला दादरला तर बसने जातो. आम्हाला नवरीच्या गाडीत कोणी घेतलं, गाडीत कोणी घेतला नाही. बघू शकता सगळे बसले. ऍक्च्युली अर्धी गाडी खाली आहे. आणि बाकी आता तर बसतो आरामात, नाही तर मला मोमेंटिंगचा जाम त्रास होतो. मग बोलाय पण लाज वाटते. मी जाम लहान मुंह मत खोल, एक बार मौत के मुंह से निकल के आ गए, बहुत मुश्किल है. हॉलमध्ये गेल्यावर भेटू. सो आता उलटी केली की आम्ही या उलटीचा फोटो टाकू. तर बघा थार गाडीमध्ये बसली आहे मी, फुक्कटची शायनिंग मारायला. गाडी आमची नाही आहे, मालकीन इकडे आहे. दाखवते मालकीन. गाडीची मालकीन से हाय. कशी वाटली तुम्हाला तुमची गाडी? एकदम कोणाची ही होती चॉईस होती की मला घ्यायचीच आहे म्हणून? माझी चॉईस. आणि तुम्हाला ब्लॉगर कशी वाटते? ब्लॉगर एकदम कडक. क्रिशू बोलते क्रिशू से हाय. क्रिशू थार बोलतो. थार बोल. थार. ऍक्च्युली ना ताईची पोरं ना आमची जास्त सवय नाही आहे ना त्यांना, म्हणून ती येत नाही. नाहीतर बाकी सगळे आमच्याकडे खूप चांगले राहतात. जसे पण आमच्या ताई- ताई लगाची मुलं. हा ना. देवांश ब्लॉक कर. मिनी ब्लॉक कर. अजून काय बोलतो, मला ना लाज वाटते सगळ्यांसमोर मोबाईल घेऊन. ताई बंद करचं. नाहीतर व्लॉग ना खूप भारी भारी करू शकते मी. पप्पी रुमाल माझ्याकडे आहे ना, आणि ही माझी फोटोग्राफर आहे, पण आज माझे रील्सच नाही काढलाय. काय बोलू मी आज, ही मूर्ख मुलगी बनली आहे, रील्सच नाही काढला नाही माझ्या. श्रावणी आहे ब्लॉग मध्ये. हाय श्रावणी. हाय. आमच्या मावशीच्या मुलीची मुलगी आहे असं बोलून. सुवर्ण त्याला इंट्रोड्यूस केले ना हल्ली. सुवर्ण ताईची आहे. आणि हे ट्विन्स आहेत. गाडीच्या हा मालकीने एक ट्विन्स आहे. शौर्य. थारचे मालक आहे. हे सेकंड मालक थारचे. रडके मालक. तो असं ब्लॉग करतो रे. अरे मी टाकणार. पण काही थांब ना. आणि हिला मजाक वाटते तुम्ही ब्लॉग पोस्ट नाही करणार तर हिला. पण आम्हाला थारच्या मालकीनीचा नेकलेस खूप आवडलाय. बघा काही किती सुंदर आहे. थँक्यू. वी लव्ड इट. आता आम्ही डेली ब्लॉग मिनी ब्लॉग डेली पोस्ट करणार आहोत. तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मालकीने एकदम मेकअप कापून ही आमची मजा घेते. हिला काय समजत नाही. मालकीने हे फोटो काढ आपला. मालकीन प्लीज.